नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ईश्वर हरगुडे पुणे या ठिकाणी आज आपण आहेत. त्यांच्या 8 गाभण म्हशी, 1 मुर्रा रेडी गाभण, 1 मुर्रा रेडा आणि परत 3 मुर्रा रेड्या अशा मिळून पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा एकदा. नाव ईश्वर अशोक हरगुडे, मुक्काम पोस्ट केसनन, तळेरणवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. तर या ठिकाणी पोहोचायचा हा पत्ता आहे. तर त्यांच्या सविस्तर तुम्हाला एक एक करून म्हैस दाखवा. ही 1 नंबर व्हिडिओमधली म्हैस आहे. तिची डिटेल सांगा दादा. या म्हशीची डिटेल्स आता किती महिन्याची गाभण आहे? ही 23 जानेवारीला गाभ केलेली. 23 जानेवारी 2026. 23 जानेवारी 2026ला गाभण आहे. किती लिटर दुधाची क्षमता वगैरे? ही 12 लिटर. 12 लिटर वेल्यानंतर दूध दिलेलं आहे. आता दूध वगैरे आहे का? हां. किती दूध येतं आता? तरी 5 लिटरपर्यंत दूध असेल तिला. हेट 2 टायमाचं 5 लिटर हातावं लागते. हां, हातावर सड वगैरे व्यवस्थित यायचे. तर मित्रांनो, ही 1 नंबरची म्हैस आहे. लागवडीची तारीख सांगितली तुम्हाला. 5 लिटर दूध आहे 2 टायमाचं. आणि हिची किंमत किती सांगता? किंमत पण सांगा जेणेकरून तुम्हाला फोनवर त्रास होणार नाही. 1,15,000 रुपये. मित्रांनो, 1 नंबर म्हैसचे 1,15,000 किंमत सांगतायत. त्यांचा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये देणार आहेत आपण. त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. समोर येऊन सगळी खात्री करून मग या तुम्ही म्हशी पण खरेदी करू शकता. 2 नंबरची म्हशीची काय डिटेल्स आहे? ती 8 जानेवारीला गाभ केलेली. 8 जानेवारीला गाभण आहे मित्रांनो. 2 नंबरची म्हैस. 8 जानेवारी 2026 बरोबर. बरोबर. हिला काय दूध आहे आता? हिला 1 टाइम घेतली आता. किती 1 टायमावर दूध आहे? 2.5 लिटरपर्यंत निघतात. सड वगैरे किती आहे? चालू आहे बरोबर सगळं? चालू व्यवस्थित. तर मित्रांनो, सड वगैरे व्यवस्थित. वेल्यानंतर किती क्षमता आहे दुधाची हिची? 12 लिटरची क्षमता आहे दुधाची. तर मित्रांनो, ह्या म्हशी यांच्याकडे विक्रीला आहे. 2 नंबर झाली. हिची किंमत किती सांगताय? हिची 1 लाख रुपये. 1 लाख रुपये किंमत सांगतायत मित्रांनो 2 नंबर म्हशीची. तर ही 3 नंबरची म्हैस आहे. मोठ्या साईजची, चांगला पुठ्ठा वगैरे, म्हशीची सड वगैरे व्यवस्थित. हिचे 3 नंबरचे सड वगैरे कोचर टाईप म्हैस आहे. पण साईज चांगली म्हशीची, पुठ्ठा वगैरे चांगला आहे. हिची किती लागवडीची तारीख? हिची 23 जानेवारी. 23 जानेवारी लागवडीची तारीख. पुठ्ठा वगैरे बघू शकता. हिला दूध आहे आता? हां, हिला सगळ्या म्हशीला दूध नाही का? हिला 3 नंबरचं दूध बंद आहे. किती महिने होते साधारणतः? कधी लागवडीची? 23 जानेवारी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता ऑगस्ट चालू आहे. म्हणजे 8 महिने होतील 23ला. हां, येणाऱ्या 23ला 8 महिने पूर्ण होतील. मित्र, 8 महिन्याच्या आसपासची गाभण होत आहे. तर ही सुद्धा म्हैस आहे. किती लिटर हिची क्षमता आहे दुधाची? 14-15 पिळलेली आपण. 14-15 लिटर दूध पिळले मित्र. ही कोचर आहे. ही कुठं खरेदी केलेली होती? ही आपल्या इथं पुण्याला, हरियाणाच्या गाडीत. मित्र, चांगली म्हैस आहे. 14-15 लिटर दुधाची क्षमता आहे. 8 महिन्याच्या आसपासची 23 तारखेला येणाऱ्या 8 महिन्याची पूर्ण होईल. किती किंमत सांगता हिची? हिची 1,20,000. तर 3 नंबरची म्हैस 1,20,000. 8 महिन्याच्या आसपासची गाभण आहे. ते 4 नंबर म्हशीची काय डिटेल्स आहे? ही 1 मार्चला गाभ केलेली आहे. 1 मार्चला लावलेली आहे. हिचे सड वगैरे व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. तर मित्र, हिचे सुद्धा सड वगैरे व्यवस्थित आहेत. हट. ही पण म्हैस त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. हिची किती 8 मार्च का? 1 मार्च. 1 मार्चची लागवडीची तारीख आहे. दुधाची क्षमता हिची किती आहे? ही 13-14 लिटर चाललेली ही. चांगलं दूध दिलेलं आहे मग. 13-14 साईज हिची रेडी आहे आपल्याकडे. आहे ना? ठीक आहे, ती रेडी मधली. हां, 13-14 लिटर दूध दिलेलं आहे मित्र म्हशीने. सड वगैरे हिचे पण व्यवस्थित आहेत. तर हे 4 नंबरची म्हैस. हिची किंमत किती सांगताय? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये किंमत सांगताय मित्र 4 नंबरची. पण तिला दूध आहे का आता? काय नाही, ही दुधावर सोडलेली. ही पण आता सोडलेली. 4 नंबरची सोडलेली. ही 5 नंबरची म्हैस आहे व्हिडिओमध्ये. हिची तारीख सांगा लागवडीची. ही 20 डिसेंबर 2025. ही डिसेंबर 2025 म्हणजे 2026 पूर्ण पकडा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता 20 तारखेला 8 महिने होतील. 8 महिने झाले होतील आता. होतील. येणार आहे हिला पण 8 होतील का? हां, मग तिला का डिसेंबरची होती का तिची लागवड? हिची तिची ते 3 नंबरची. 3 नंबरची जानेवारीची, 23 जानेवारीची. तर हिची डिसेंबरची तारीख आहे 20 डिसेंबरची. म्हणजे दोघीचा 1 महिन्याचा गॅप आहे. 23 डिसेंबर हिची तारीख आहे. हिची किती दुधाची क्षमता वगैरे? ही 11च्या आसपास पिळलेली आहे. 11 लिटरच्या आसपास. आणि माणूस प्रामाणिक आहे मित्रांनो. जे जेन्युइन आहे तेच सांगणार आहे. किंवा प्रॉपर शेतकरी आहेत. 11 लिटर 2 टायमाची दूध दिलेलं आहे. आणि हिची किती किंमत सांगताय? हिची 1 लाख रुपये. 1 लाख रुपये किंमत सांगतायत. 3 मशीनची 1 लाख सांगितलेली आहे आतापर्यंत.
ही 6 नंबरची म्हैस आहे व्हिडिओमधली, मोठ्या साईजची म्हैस आहे, बघू शकता तुम्ही. हिची किती लागवडीची तारीख आहे? 6 नंबर ती 7 एप्रिल लावलेली आहे आपली. 7 एप्रिल. 7 एप्रिलला लागवड आहे हिची. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे आता 7 तारखेला 4 महिने कंप्लीट होते झाले. ही 4 महिन्याच्या आसपासची गाभण आहे, पिशवी वगैरे चांगली आहे. व्यवस्थित. हां, हिने किती दूध दिलेलं आहे तुमच्याकडे? ही 14 लिटर पिळली आपण. 14 लिटर पिळलेली आहे. सगळं व्यवस्थित हिचं पण. आता पण तिला दूध आहे. किती दूध आहे आता हिला? आता 6 लिटरच्या आसपास दूध असेल तिला. 6 लिटर दूध आहे मित्रांनो. परत बघा एकदा, 6 लिटर 2 टायमाच हातावर लागते बरोबर? हो, हातावर नाही, एक टाइम घेते. एक टाइम घेते का? हां, तर हातावर लागते. या साईडने सड वगैरे दाखवा. तशी आता ती एक टायमावर हां, झालेली आहे. एक टायमावरच दिली. सोडायची चाली समजा ती. तरी ही 6 नंबरची म्हैस. 6 नंबरची 7 नंबर आहे. 6. ही 6 नंबर. हां, ही 7 नंबरची. ही 7 नंबरची व्हिडिओमध्ये. हिचे काय अशी का झाली? ही खाली आहे म्हैस. ती खाली आहे का? ती ना पाय हां. अडकला होता साखळीमध्ये तिचा. तिचा का? हा पाय बरोबर. नक्की गेली होती बऱ्याच दिवस, 3 पाय होत होती म्हैस, त्यामुळे अशी झाली का? त्यामुळे खराब झाली ती म्हैस. हट. 7 नंबरची म्हैस आहे. हट हट. तिला दूध वगैरे आहे का आता? दूध आहे आता 6 लिटर दूध निघतं तिचं. 6 लिटर दूध निघतं. हातावर लागते दोन्ही टाईम व्यवस्थित? नाही, एक टाइम. एक टाईम लागते. तर ही एकदम दुबळी झालेली आहे. हिची काय किंमत वगैरे सांगताय? हिची 65,000. 65,000 किंमत सांगताय मित्रांनो 7 नंबरची. तर ह्या 7 नंबर म्हशी झाल्या. ही खाली म्हैस आहे. 7 नंबरची एकच म्हैस खाली आहे. खाली ही 8 नंबरचा रेड आहे. हट. हा रेड आहे. चालू झाला का सर्व्हिसला वगैरे? नाही, आपण सोडला नाही अजून. सोडलाच नाही का तुम्ही? नाही, सोडलाच नाही. दात किती लावलेत? 2 दात झाला तर. 2 दाते मित्रांनो. बरेच फोन येत असतात आधीमध्ये रेड्यांसाठी, तर बघू शकता चेहरा वगैरे. ह्याची आई वगैरे कुठे तुमच्याकडे तयार झाला का? नाही, हा आपण वाबळे यांच्याकडनं घेतला होता. विकत छोटा आणला होता होता? हा. छोटा आणला. मोठा रेडा बनवण्यासाठी ज्यांनी आणलेला होता हा त्यांनी सांभाळलेला आहे. 2 दात आहे. आपण त्यांच्याकडे विक्रीसाठी. ह्याची काय किंमत सांगताय? ह्याची 75,000. 75,000 रुपये. 7 नंबरला आहे. आणि 8 नंबरला ही रेडी आहे. हिची काय पहिला डिटेल्स आहे? पहिला रेडी आहे का? हा. हट. ही पहिल्या वेतातली गाभण आहे का ही? हो, गाभण आहे. 8 मार्चला गाभण केली तिला. 8 मार्चला का? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. 5 महिने होते. 5 महिने झाले म्हणजे तिला. 5 महिने झाले. 5 महिन्याची गाभण आहे. सड वगैरे दाखवा खालचे व्यवस्थित. सर, ही 9 नंबरची म्हैस आहे मित्रांनो व्हिडिओमधली. त्यांना तुम्ही नंबर सांगा. किंमत पण सांगितलेली आहे. हिची किती किंमत 9 नंबरची? हिची 1 लाख फिक्स. हिची 1 लाख रुपये फिक्स आहेत. 9 नंबरची गाभण रेडी 5 महिन्याची. बघू शकता तुम्ही. गाभण रेड्यासाठी भरपूर फोन येतात. पहिल्या वेतातली गाभण आहे का वगैरे वगैरे. तर तुम्ही त्यांना संपर्क करून हे येऊन समोर येऊन बघू शकता. 9 नंबरची 1 लाख रुपये किंमत फिक्स. सगळ्या म्हशी ह्या विक्रीसाठी आता. पूर्ण लॉट दाखवा. आणि आणखी काही वासरं आहेत का? वासर. तरी ह्या साईडला किती येते? काय 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 द्यायचे? 3 पारड्या, 1 कालवड. ह्या 3 रेड्या आहेत मित्र. 3 रेड्या द्यायच्या आहेत. रेड्यांसाठी फोन भरपूर येतात दिवसागणीस. 3 रेड्यांना सड वगैरे व्यवस्थित येतात? सगळे व्यवस्थित. 4 सड आहेत. 5वं सड वगैरे नाही ना? नाही. तरी दाखवा, जरा दाखवायचा प्रयत्न आला तर तुम्हाला. ह्या 3 रेड्या आहेत मित्र विक्रीसाठी. हिची दाखव. तिचे पण दाखवा. 3 रेड्यांचे सड वगैरे दाखवा. 5वं सड जॉईंट सोड नसलं पाहिजे. कुठलाही शेतकरी जर तिला 2 वर्षे, 1.5 वर्षे, 3 वर्षे सांभाळल तर त्यावेळेस तिचं काहीतरी त्यांना बेनिफिट झालं पाहिजे. ह्या 2 मुराच्या आहेत. ही जाफराची आहे का? हा, ही जाफराची. ती पलीकडे हां हे बघा. हिच्या पण सड वगैरे व्यवस्थित आहेत. पायानी वगैरे मोठी आहे, पण ह्यांच्याकडे तब्येती नाही रेड्यांच्या. ही कालवड. ही पण कालवड द्यायची का? हा. तर हे 4चा लॉट आहे बरोबर? 4 ह्या लॉटमध्येच देऊ आपण. ह्या का 4ही? ही 4ही लॉटमध्ये देणार आहेत. 3 रेड्या आणि 1 कालवड. तर ह्या 4ची काय किंमत सांगताय? त्यांचे 1,10,000 सांगितले. 1,10,000 सांगताय 4चे मित्र. ज्यांना हे आवडत असतील. fix आहे. हा, हे फिक्स आहे का? Fix. 1,10,000च्या कमी नाही. नाही. 1,10,000 या 4 फिक्स सांगितले. ज्यांना जमत असतील, खरेदी करायचे असतील, त्यांनी समोर या, खात्री करा आणि मग तुम्ही खरेदी करू शकता. एकदा जर आपला इथं यायचं कसं? कोण जर येणार असेल तर पत्ता सांगा. पत्ता केसनंतर. केसनंदचा. हा. केसनंदचं सांगा. केसनंद तळेरवाडी विचारलं की कुणी सांगेल. हा, येतंय. नाव ईश्वर हरगुडे. मोबाईल नंबर सांगा ना एकदा. मोबाईल नंबर सांगा तुमचा. तुमचंच राहत नाही आपला नको. मित्र शेतकरी बंधू असं म्हणतात, पण तुम्ही घाबरू नका. तुमचा सांगा मोबाईल नंबर. काय प्रॉब्लेम येणार नाही. 91 99 21 12 13 12 13 34. 34.
किमती वगैरे त्यांनी सांगितलेल्या आहेत, किमतीत काय कमी जास्त नाही होणार? किमतीत पाहू हां थोडंफार. मित्रांनो, थोडंफार इकडं तिकडं भाड्यापुरतं कमी जास्त होतील असं सांगतायत. एकदम प्रामाणिक शेतकरी आहे, तरुण आहे, कुठेही काय असं हे नाही आहे. जर तुम्हाला या म्हशी आवडत असतील, खरेदी करायच्या असतील तर तुम्ही समोर या, खात्री करा आणि मग या तुम्ही म्हशी खरेदी करू शकता. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम. राम. राम राम.